मंडळी नमस्कार. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा जय बजरंग चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण असा मेगा फायनल डे पाहतोय आणि दरम्यान सन्माननीय आदरणीय योगेश यशवंत भोईर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय दिनेश वारगडे साहेब, त्याचबरोबर आदरणीय ॲडव्होकेट विजयजी जाधव साहेब, विजयजी जाधव साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय वैभवजी सर आणि त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय मीनाजी सर आणि सन्मान्य आदरणीय निखिलजी लारा यांचं इथे सर्वांचं शुभ आगमन झालं. त्यांना सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं वेलकम. आणि त्याचबरोबर तृतीय पारितोषिक रोख रक्कम स्वर्गीय यशवंत किसन भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय योगेश यशवंत भोईर यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आदरणीय निकेश यशवंत भोईर साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. आणि त्याचबरोबर खेळाडू कक्ष जो आपल्याला पोहोचवला गेला स्वर्गीय यशवंत किसन भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय योगेश यशवंत भोईर साहेब व निकेश यशवंत भोईर साहेब यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. षटक क्रमांक पहिलं संकेत आहेत गोलंदाजीवरती आणि निलेश आणि गुरुनाथची जोडी मैदानामध्ये. आणि जर पाहिलं गेलं पहिला 2 शेरीवरती 2 सिंगल आले आणि त्यानंतर आपल्याला विकेट पाहायला मिळाला मैदानाच्या बाहेर. आणि नवीन बॅटर आता मैदानात दाखल होत आहे प्रितेश. हो, इथे जर पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 6 या आकड्यावरती. टोटल चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती. पुढचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय, मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर धक्का बसताना हा विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर परततोय. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट. धावसंख्या फळकावरती सध्या जर पाहिली गेली तर धावा फळकावरती आहे टोटल 6 आणि 6 या आकड्यावरती लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या बाहेर परतला गेला. आणि चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. टोटल 5 शेवटचा अंतिम चेंडू प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तयार होत आहे.
पुढचा बॉल हलक्या गतीने एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर पाहिलं तर टोटल धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 7 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 7 धावा फळकावरती आहेत. 2 विकेट जिथे गमावले गेलेत. संकेत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संकेतच्या माध्यमातून. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज ओमकारला आणला गेला. चांगलं षटक संकेतच्या माध्यमातून कंप्लीट झालं. आता दुसऱ्या षटकामध्ये ओमकारला आता आपण पाहतोय गोलंदाजीवरती बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं घेऊन स्ट्रायकर एंडला प्रवीणला पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल प्रवीणसाठी हा अगदी जोरकस फटका खेळायचा होता पण क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये माघारी परतावा लागेल प्रवीणला देखील. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय नवीन बॅटर मैदानामध्ये विकी दाखल झाला क्रमांक 5 वरती. ओमकारला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली. ऑप्शनच्या बाहेर पुढे टाकला होता चेंडू आणि तदनंतर मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये विकेट गमावला गेलाय. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच असेल जिथे एका बाजूने आरसीसी पहारे आणि त्यांच्या आरसीसी पहारेच्या विपक्षामध्ये आई संतोषी माता अनगाव अशी मॅच पाहायला मिळेल. सो दोन्ही संघांचे कर्णधार रेडी राहायचंय. बोला तयार. पुढचा बॉल ऑफ केलाय हवेमध्ये आहे आणि त्याच नंतर सरळ हातामध्ये जाऊन विसावतोय. अजून एक धक्का बसताना या षटकातील वैयक्तिक दुसरा आणि टोटल सांघिक जर पाहिलं तर 4 विकेट मैदानाच्या बाहेर. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या ओ यावर सांडी गोल फलंदाज बाद यशच्या उद्ध्वस्त आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करताना. बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. लगातार एका रो मध्ये 3 विकेट जमावले गेले. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट
तीन धक्के पहिल्या षटका दोन धक्के पहिल्या षटकामध्ये दिले गेले आणि दुसऱ्या षटकामध्ये लगातार पहिला 3 चेंडूवरती 3 धक्के दिलेत. चौथा बॉल यावेळेस डॉटच्या स्वरूपामध्ये सरळ निघून गेले प्रेक्षकाच्या हातामध्ये. याआधी मेडन ओव्हर्स आपण तर पाहिलात. बॉल तयार, अपसमच्या बाहेर राहिलाय चेंडू. पंचांचा इशारा काय तर वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4 धावा फळकावरती आहेत, 8 या आकड्यावरती. फार कमी धावा पाहायला मिळतात सध्या फळकावर. आरसीसी पहारे संघाचे कर्णधार आणि आई संतोषी माता अनगाव संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचं नाणेफेकीसाठी. पुढचाच बॉल हलक्या गतीने पाठीमागे शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिकडे एका सिंगल धावेकरिता आणि आता डबल मध्ये कन्वर्ट करायचं. रनआउटची संधी देखील असू शकते पण 2 मिळाल्या धावा. तिसऱ्या धावेची कॉलिंग देखील आहे आणि फेकी करेपर्यंत टोटल 3 धावा फळकावरती जमवल्या गेल्या. बघा जिथे एक धाव देखील फार मुश्किल होते तिकडे 3-3 धावा पळून काढल्या गेल्या आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली. धावा फळकावरती जोडल्या गेल्या. टोटल 11 आकड्यावरती. प्रगतीपथावरती षटक क्रमांक चालू असताना दुसरा आणि दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा देखील खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू असावा. तीन विकेट, 1 डॉट आणि 1 3 आला ना. 5 बॉल झाल्यात. चला एक सिंगल देखील आहे मध्ये थोडासा कन्फ्युजन. इट्स ओके. ओ टू मॅच. हवेत खेळायचा प्रयत्न केलाय, जागा बनवून खेळायचा प्रयत्न आणि त्यानंतर पंचांचा इशारा. षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. षटकाराच्या मदतीनं टोटल धावा 18 आकड्यावरती. अठरा धावा फळकावरती आणि त्यानंतर एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडली गेली 19 या आकड्यावरती. सूरज आहेत गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 30 पाहायला मिळतात. जे शेवटचं षटक आहे 19 धावा फळकावरती पाहायला मिळतात. आरसीसी पहारे आणि आई संतोषी माता अनगाव आपण रेडी राहायचं. लवा फुल टॉस बॉल होता ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेट बॉल लाईन क्लिअर करताना हा देखील बॉल निघून जातोय सरळ सीमा रेषा बाहेर. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. धावा फळकावरती आता जोडला गेला टोटल 25 आकड्यावरती. धावा आता फळकावरती मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले त्याच्या मदतीनं वाढल्यात. विकेट.
गोलंदाज तयार. पुढचा बॉल खेळायचा प्रयत्न केला आणि वन बाउन्स चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. धावा फळकावरती जर पाहिला तर 29-29 या आकड्यावरती आणि विजयासाठी जर पाहिला गेला तर 30 धाव्यांचं आव्हान आहे. चला आपण जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे आरसीसी पहारे संघाचे कर्णधार दाखल झालेत आणि आई संतोषी माता अनगाव संघाचे कर्णधार आपण यायचे. धन्यवाद. थोडंसं थांबवतोय आपण जातोय. यस सन्माननीय राजेशजी चाळके साहेब आणि त्यांच्या समवेत निनाद सर आणि दिनेशजी वारगडे दीपकजी भोईर आम्ही या व्यक्तिमत्वांना विनंती करतोय आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या जय बजरंग स्पोर्ट्सचा एक शब्द आणि दुसऱ्या क्षणाला ज्या व्यक्तिमत्वाने तृतीय क्रमांकाचं रोख पारितोषिक पोहोचवलं स्वर्गीय यशवंत किसन भोईर यांच्या स्मरणार्थ आणि तदनंतर ज्यांच्या नावाने आपल्याला खेळाडू कक्षसुद्धा इथे मात्र एक पाहायला मिळतोय असे सन्माननीय व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय जय बजरंग स्पोर्ट्स शेलारवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय योगेशजी यशवंत भोईर साहेब येथे उपस्थित होत आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी करणजी वारगडे साहेबांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय योगेशजी यशवंत भोईर साहेबांना या मुख्य व्यासपीठावरून आपण शाही सन्मानित केलं जाईल. मायेची उपदार शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथून मात्र भेट स्वरूपात दिली जाते. उपस्थितांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी ज्यांनी तृतीय क्रमांकाचे आमच्यापर्यंत पोहोचवले आणि खेळाडू कक्षही ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाने पाहायला मिळतोय. तदनंतर मुख्य व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट विजयजी गौतम जाधव साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी अर्थातच विनंती करतोय. इथे मात्र आयोजकांना की आपल्या शुभस्य ॲडव्होकेट विजयजी गौतम जाधव साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरून इथून मात्र सन्मानित करायचं आहे. धन्यवाद साहेब आपण आलात. या कार्यक्रमाची शोभा आपण इथून मात्र वाढवलीत. तदनंतर हॅलो चेक. तदनंतर मुख्य व्यासपीठावर उपस्थित होत आहेत सन्माननीय सुनीलजी वारगडे साहेब. सुनीलजी वारगडे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी सन्माननीय सुनीलजी वारगडे साहेब यांनाही मुख्य व्यासपीठावरून आपण सन्मानित करायचंय. आयोजक आणि या आयोजकांचे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आयोजकांचे लाडके मामा आपल्या सर्वांचे लाडके मामा आदरणीय अनिलजी भोईर साहेब येथे उपस्थित होत आहेत. मी अनिलजी भोईर साहेब आपल्या सर्वांचे लाडके मामा यांनाही मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी इथून करतोय. व्यासपीठावरून सन्मानित केलं जाईल. माई चुबदार शॉल पुष्पगुच्छ आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे मुख्य व्यासपीठावरून भेट दिली जाईल.
निनादजी सर इथे उपस्थित होतात. निनाद सरांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. सन्माननीय राजेशजी साळके, दिनेशजी भोईर, दिनेशजी वारघडे आणि बॉक्स. चला मॅचकडे वळतो आपण. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर डॉट बॉल आला. संकेत यावेळेस बॅटिंग करताना हवेमध्ये चेंडू होता, पण त्या दरम्यान एक सिंगल धाव फळकावरती बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 30चं समीकरण. दहा 10च्या सरासरीने धावा फळकावरती बनवायच्यात. फारसं मोठं इक्वेशन नाहीये. संकेत आणि त्याच्या समवेत राहुलची जोडी. मागच्या हंगामामध्ये संकेतला आपण याच मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ करताना पाहिला होता. यावेळेस अबसमच्या बाहेरचा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जाईल. बोल तयार. लॉफ करायचा प्रयत्न ऑन साईडला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू विसावतो आणि तदनंतर धक्का क्रमांक पहिला. राहुल माघारी परततायत. फलंदाज बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघ मैदानामध्ये जे दाखल आहेत आणि अगदी मागच्याच वर्षीची या स्पर्धेची आठवण येते की मेगा फायनलची ट्रॉफी त्यांच्या नावावरती राहिली होती. मागचा हंगाम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगरच्या नावावरती होता. NR बोरपाडाच्या विपक्षामध्ये त्यांची मेगा फायनलची मॅच पाहिली होती आणि संकेतचा दमदार परफॉर्मन्स होता या स्पर्धेमध्ये. त्यामुळे या हंगामामध्ये कशा प्रकारे खेळतायत हे देखील पाहणं गरजेचं असेल. आणि त्यावेळेस आय थिंक सो ते ज्युनियरच्या गटामधून क्वालिफाय झाले होते. फुलटॉस बॉल आहे. हवेत खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर क्लिअर करताना निघून जाईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर धावा फळकावरती टोटल जोडला गेला 8 या आकड्यावरती. दरम्यान सन्माननीय सतीशजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून टीम आंबापाडा संघाला शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच सतीश दादा. 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जर पाहिला तर 10 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं
समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावरती 10 आकड्यावरती आहेत. एका षटकाचा जिथे खेळ समाप्त झाला म्हणजे बघा 10च्या सरासरी धावा फलकावरती बनवायच्या आहेत. पहिल्या 6 मध्ये 10 आला तर 12 मध्ये बनवायच्या धावा 20 विजयासाठी. सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोला तयार. ओ पायावरती चेंडू होता, तदनंतर खेळून काढला गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू निघून जातोय. संकेतच्या बॅट मधनं येणारा हा चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावा. पुन्हा एकदा मोठा फटका. संकेतच्या बॅटमधनं अजून एक धमाका पाहायला मिळतोय आणि हा देखील बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बॉल तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू पण यावेळेस अडवलं गेलं आणि तास दरम्यान एक सिंगल धाव फळकावरती तिकडे बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली 21 आकड्यावरती. आता विजयासाठी 9 धावेंची गरज असणार आहे. संकेतला बॅटिंग करताना आपण मैदानामध्ये पाहतोय खूप चांगली गोलंदाजी देखील चांगली केली. बॅटिंग देखील खूप चांगली राहिली आहे. 9 चेंडू 9 धावेंची गरज आहे. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली गेली. आता 8 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज असणार आहे. ती मैदानामध्ये मोरिया स्पोर्ट सूर्यानगर संघाला पाहतोय. त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश अंबासापाडा संघ आणि मागच्या हंगामामध्ये जर विचार केला सन्माननीय आदरणीय विनोदजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झाला. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय आकाशजी भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. ज्यांच्या यस देवी यांनी मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर ओनर आकाशदा भोईर यांचं इथे शुभागमन झालंय. बॉल तयार. पायावरती पुन्हा एकदा चेंडू होता. खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला टीम क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये चेंडू लढवतील आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती 23 विजयासाठी 7 चेंडू आणि 7 धावेंची गरज असणार आहे. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो आपण मोरिया स्पोर्ट सूर्यानगर संघाचा, तर मागच्या वर्षीचा जो हंगाम जय बजरंग चषक 2023 चा पाहिला होता, या 2023 चा विजयी संघ ठरला होता. अगदी ज्युनियरच्या गटामध्ये क्वालिफाय होऊन हा संघाने मेगा फायनलची ट्रॉफी उचललेली आणि ज्यामध्ये संपूर्ण संघाचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिलं होतं आणि त्याच दरम्यान संकेत हा खूप दमदार खेळी संकेतची पाहायला मिळालेली आणि क्रिकेटच्या पटलावरती संकेतचा या मैदानावरचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप चांगला. त्यामुळे आज देखील पहिल्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने संकेतला खेळताना आपण पाहिलंय. टीम देखील कॉन्फिडंट आहे कारण की मागचं विजयश्री म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर जय बजरंग चषकाचं जे मागच्या वर्षीच्या हंगामापासून आताचा हे 365 दिवस त्याच्या नावावरती आहेत. आज बघूयात नवीन चेहरा येईल की पुन्हाच्या एकदा आपला रेकॉर्ड किंवा आपला दबदबा ती मोरिया स्पोर्ट सूर्यानगर संघ कायम ठेवेल.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 23 आहेत. विजयासाठी 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज मैदानामध्ये बाकी. बल तयार. पहिलाच बॉल उडवलाय आणि तदनंतर सरळ डिपॉझिट केलाय. षटकाराकरिता 6 धावा आता विजयासाठी एका सिंगलची गरज आहे. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. आता विजयासाठी एका धावेची गरज असेल. हलक्या गतीने संकेतने कोणत्या प्रकारची रिस्क न घेताना एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि मॅचला देखील फिनिश करताना पाहतो. वेल फिनिश. चला लगेच जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे आपण मानतो मॅच पारितोषिक देणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच नो डाऊट संकेत. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. Thank you so much. ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं रोख